तर हाय फ्रेंड्स, कोकणातले व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमीच अपलोड होत असतात, पण आज जो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तो कोकणातलं एक खूप वेगळं डेस्टिनेशन आहे। मी स्वतः पहिल्यांदा इथे चाललो आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणतो आहे। तर हा जो व्हिडिओ आहे, आपण चाललो गुहागरला। तर गुहागरला आज मी बऱ्याच दिवसांनी एस टीने चाललो आहे। तर ही एस टीचा हा जो प्रवास आहे, हा पूर्ण प्रवास मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर ही जी एस टी आहे ती मी मुंबई सेंट्रल या एस टी डेपोवरून पकडतो आणि आता पुढचा प्रवास आपण बघू आणि जेमतेम 8 तासाचा प्रवास आहे। 8 तासाचा प्रवास कसा होतो तेही आपण या व्हिडिओमध्ये बघू आणि सोबतच त्या प्रवासाची पूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मध्ये देत राहीन। परेल एस टी डेपो साधारण 9:30 वाजता ही गाडी पोचलेली आहे आणि ऑन टाईम आहे। थोडं ट्रॅफिक लागेल पण तरी व्यवस्थित आहे। तर हा जो दिसतो हा परेल एस टी डेपो, तर हा जो दिसतोय हा कुर्ला नेहरू नगर एस टी डेपो आहे आणि 10:30 वाजता ही एस टी इथे पोचलेली आहे। तर ऑन टाईम होती, थोडंफार ट्रॅफिकमुळे लेट होतं, पण हा एकंदरीत कुर्लाचा नेहरू नगर एस टी डेपो। फ्रेंड्स, आता झालेत 6:30 आणि आपली गाडी पोचली चिपळूणला। जेमतेम 7 ते 8 तासाचा प्रवास झाला, गाडी लेट झाली ट्रॅफिकमुळे, पण आता आपण चिपळूण एस टी डेपोला पोचलो आहे आणि इथून साधारणपणे 1 तासावर गुहागर आहे। तर 1 तासानंतर आपण गुहागरला पोचू आणि तोही प्रवास तुम्हाला आता मी याच्या पुढे दाखवणार आहे, तर बघत राहा।
तर फायनली एक 10 तासाच्या जर्नीनंतर आपण गुहागरच्या एस टी डेपोला पोहोचलो आहे आणि गुहागरचा बीच इथून साधारणपणे एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर ही जर्नी तशी बघायला गेलं तर खूप एवढी का अशी डिफिकल्ट नव्हती, पण मुंबईतलं ट्रॅफिक आणि त्याच्यामुळे होणारा डिले, त्याच्यामुळे ही जर्नी 8 तासाची जर्नी ही 10 तासाची झाली आणि 2 तास लेट आपण ह्या गुहागरच्या एस टी डेपोला पोहोचलो. तर आता इथून पुढे आपण आता गुहागर बीचवर जाऊ आणि तिथला परिसर बघू. आय होप हा जो मुंबई टू गुहागर आपला जो प्रवास होता तो तुम्हाला आवडला असेल आणि ही जी थोडीफार जी फुटेज दिसलं आपलं रात्रीचा प्रवास असल्यामुळे जास्त शूट करता नाही आलं, पण जेवढं काही शूट केलं ते तुम्हाला आवडलं असेल. तर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत असेच काही नवनवीन जर्नीज आणि ट्रॅव्हल तुमच्यापर्यंत घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह, लव्ह आणि एक्सप्लोर. बाय अँड टेक केअर गाईज.